नमस्कार मंडळी. तर आज आम्ही चाललो आहोत श्री क्षेत्र कुरोपूर येथे, म्हणजेच दत्तात्रय महाराजांचे पहिले अवतार श्रीपाद श्री वल्लभ यांची कर्मभूमी. तर चला आपण बघूया आमचा पुढचा प्रवास. सायंकाळी 6 वाजता आम्ही घरातून निघालो. लोकमान्य टिळक टर्मिनसवरून आमची 8:30 वाजता कुरोपूरला जाण्याची ट्रेन होती. सगळे जमा होत आहेत, लंगडे उळे. हां, हो मामी, बरेत का? सकाळी 8 वाजता आम्ही रायचूर स्टेशनला पोचलो. रायचूर स्टेशनवरून कुरोपूर येथे जाण्यासाठी आम्ही अगोदरच गाडी बुक केल्या होत्या. त्या गाड्या आमच्यासाठी थांबून होत्या. रायचूर ते कुरोपूर हे जवळजवळ 1 तासाचं अंतर आहे. मजा मस्ती करत आणि छोटीशी डुलकी मारत आम्ही कुरोपूर येथे जाण्याचा प्रवास चालू केला. भुकलेले आलेत. कुठे चालले? नाही, थोडी पुढे गेले, गाडी आली वाटतं ना. नाश्ता झाला का? काय झाला? इडली वडा. चटणी, इडली. किती प्लेट झाले? 37 प्लेट. 37 प्लेट. 1100 रुपये. मला 50 रुपये प्लेट मेंदूला इथे खाल्लेली. या नवस 30 रुपये. हो, मग 50 रुपये गेल्या वर्षी होतं, ह्या वर्षी 30 रुपये. कुरोपूरला जाताना पहिला नदीतून टोपल्यातून प्रवास करावा लागायचा, पण आता तिथल्या सरकारने नदीवर पूल बांधला आहे, तोच हा ब्रिज. कुरोपूर हे 2 भागात विभाजन झालेलं बेट आहे, म्हणजे त्या भागालाच कोरुगुड्डी बेट असे म्हणतात. श्रीपाद श्री वल्लभांचे हे स्थान आहे. याच बेटावर दगडांच्या गुहेत श्रीपाद श्री वल्लभ तपश्चर्या करीत असत. स्वामी महाराज की जय. सामान उतरले या लोकांनी. 1 तासाचा प्रवास करून आम्ही कुरोपूरला पोचलो. हे खूप मोठं वटवृक्ष आहे, खूप जुनं आहे, आणि त्या झाडाच्या खाली दत्त महाराजांचं लहान असं मंदिर आहे. या मोठ्या वृक्षाखाली दत्त महाराज अनुष्ठानासाठी बसत असत व बेटावरील 2-4 घर माधुकरी मागून ते निर्वाह करत असत. कुरोपूर येथे पोचल्यावर वातावरण थोडंसं गरम होतं, उन्हाळ्यातच गेलेलो ना, म्हणून आम्ही लगेच बॅगा वगैरे ठेवून नदीमध्ये पोहायला गेलो. महाराज सकाळी उठल्यावर नदीवर स्नान करून सूर्यनमस्कार घालत असे, आणि ते ज्या शिळेवर उभे राहून सूर्यनमस्कार घालायचे ती शिळा आजही तिथे दृष्टीक्षेपात पडते. ते समोरचे जे मंदिर दिसते त्या साईडला ती शिळा आहे. हा परिसर खूप रम्यवान आहे. इथल्या पादुका, मंदिर आणि आजूबाजूची वनश्री हे, आणि उन्हाळ्यात न सोसणाऱ्या कडक उन्हामुळे इथे जाणे थोडे त्रासदायक होते. डिसेंबर ते फेब्रुवारी हे 3च महिने इथे प्रवासाला सुखकर मानले जातात. बोर्डावर लिहिलं होतं नदीमध्ये मगरी आहेत, आणि आम्ही तिथंच आंघोळ करून आलो आताच.
दत्तभक्तांचा वेद समजला जाणाऱ्या श्री गुरुचरित्र या ग्रंथामध्ये अध्याय 5 ते 10 हे प्रथम दत्त अवतार यांच्याविषयीच आहेत. भगवान दत्तात्रेयांनी सुमती व अप्पलराज यांना दिलेल्या वचनाप्रमाणे त्यांच्या पोटी जो प्रथम अवतार संपन्न केला ते श्रीपाद श्री वल्लभ होय. वयाच्या 16व्या वर्षी मातापित्यांचा निरोप घेऊन श्रीपाद श्री वल्लभ प्रथम गोकर्ण येथे महाबळेश्वरला गेले. तेथून ते श्रीशैल पर्वतावर जाऊन बसले. नंतर ते फिरत फिरत कुरोपूर येथे आले. तेथे 22 वर्ष तपश्चर्या करून इथेच ते अंतर्धान पावले. काय निवांत बसल्या कसं वाटतंय? अभिषेक झाला? दर्शन कसं झाला? मस्त झालं. अभिषेकला झोपा काढल्या सगळ्यांनी झोपा काढायला गेलेल्या. गाईस बघू शकता आजचा दुसरा दिवस, संध्याकाळ दुसरी, आणि इथे आम्हाला बटाटे भजी आणि खूप काही स्वाद भेटणार आहे आज खायला. सर्व हे जे जे सर्व अन्नपूर्णा देवी आहे सगळ्या, सर्वांनी सहकार्य केलं आहे. हे लहान मुलं खेळून राहिले इथे. त्या लक्ष्मी आमचं पाणी आणलंय, खूप मोठं काम केलं. आणि आमचे सरपंच बघू शकता दीपक भाऊ पवार, यंदा यांचा केक बरोबर भेटला. हां, तुम्हाला कसं वाटतंय? छान वाटतंय. हां, फक्त थोडीशी काय गैरसमय असेल ते समजून घ्यायचं मंडळाने. नाही कसं समजून घ्या दरवर्षी. हां बघा. हां, एक तर हे बघा यंदा निशाताई पवार पायाने इंजर्ड आहेत म्हणून नाचून नाही राहिले. इथे बघू, तुम्हाला कसं वाटतंय? छान वाटतंय. हो हां, गरमी कशी आहे इकडची? आणि तुम्ही पोहण्याचा स्वाद घेतला की नाही? म्हणजे मगर पळाली. मावशीला घ्या मगरीचा मावशी सांगेल घ्या. हा मगर तुम्ही बघितलं का? लाईव्ह मगर बघितली का? डोळ्यांनी बघितली मुंडी काढली. नाही मानली नाही बेकार नाही झालं. अजून आणि तर दाखवलं. संडासला आले. अश्विन वद्य द्वादशी हा श्रीपाद श्री वल्लभांचा तिरोहित होण्याचा म्हणजे निजानंद गमनाचा दिवस आहे. या दिवशी कुरोपूरला खूप मोठा उत्सव असतो. श्रीपाद श्री वल्लभांची ही अनुष्ठानाची जागा आहे. सदर वृक्ष साधारणपणे 900 वर्षापूर्वीचा आहे आणि याच ठिकाणी सोलापूरच्या भक्त मंडळींनी श्रीपाद श्री वल्लभांची मूर्ती व पादुका स्थापन केल्या आहेत. या ठिकाणी पारायण करण्यासाठी एक कट्टा बांधला आहे. तसेच सदर बेटावर दुसरे व्यावहारिक साधन नसल्यामुळे संपूर्ण बेट एक तपोभूमीच आहे. मनापासून ज्यांना श्री दत्तगुरूंची सेवा, पारायण, जप, अनुष्ठान करायचं असेल त्यांच्यासाठी स्वर्गभूमीच आहे. सगळ्यांची कामं आटपून आणि देवाची सेवा आटपून सर्वजण हावजी खेळायला बसलेले आहेत. यांचा खेळ आटपेपर्यंत तुम्हाला एक कथा सांगतो. श्री गुरुचरित्राच्या 10व्या अध्यायात त्यांचा प्रिय शिष्य नवस फेडण्यासाठी कुरोपूरला जात असताना वाटेत त्यांना चोरांनी अडवून त्यांची हत्या केली. त्यामुळे श्रीपाद श्री वल्लभ यांनी अवतार संपल्यानंतर सुद्धा आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी तिथे प्रकट झाले व आपला शिष्य वल्लभेश याला परत जिवंत केले. अशी ही श्रीपाद श्री वल्लभांची
व त्यांच्या निस्सीम भक्त वल्लभेश या श्री गुरु शिष्याची कथा आहे. ही घटना घडली ते ठिकाण म्हणजे मंथनगड. हे क्षेत्र कुरोपूरपासून 30 किलोमीटर अंतरावर आहे आणि आज त्या ठिकाणी श्रीपाद श्री वल्लभांचे मंदिरसुद्धा आहे. सिद्धांचे बोलणे ऐकून नामधारकाने त्यांना विचारले, कुरोपूरचे महात्मा कशा प्रकारे झाले? आपण म्हणता श्रीपाद श्री वल्लभ कुठेही गेले नाहीत, ते कुरोपुरात सूक्ष्म रूपाने कायमचे राहिले आहेत. पण पुढे असेही सांगतात की श्री दत्तात्रयांचे अनेक अवतार झाले, हे कसे काय? नामधारकाने असे विचारले असता सिद्ध म्हणाले, अरे श्री गुरूंचे महात्म्य काय विचारतोस? ते सांगण्याच्या पलीकडे आहे. श्री दत्तात्रयांचे हे विश्वव्यापक परमात्मा आहे. ते कुरोपूर क्षेत्रात राहत असले तरी जगदोद्धारणासाठी अनंत अवतार घेतात. भार्गव राम म्हणजेच परशुराम आजही गुप्त रूपाने आपल्या इथे पृथ्वी तलावरच आहेत. त्यांचेच पुढे श्रीरामादी अवतार झाले. श्रीपाद श्री वल्लभ कुरोपुरात गुप्तपणे राहत असतात. त्यांनी आपल्या योगबळाने विविध काळी अवतार घेतले आहेत, हे लक्षात असू द्या. गुरुभक्ती व्यर्थ जात नाही. गुरु आपल्या भक्तांची परीक्षा नेहमी पाहत असतात. जे खरे भक्त असतात त्यांना ते कधीच उपेक्षा करत नाही. भक्ताने हाक मारताच त्यांच्यासाठी ते धावून जातात. पूर्वी कश्यप गोत्राचा वल्लभेश नावाचा एक ब्राह्मण होता. तो अत्यंत सदासंपन्न सुशील असा होता. तो दरवर्षी नित्यनेमाने कुरोपुरात श्री गुरूंच्या दर्शनासाठी येत असे. त्यांची श्री गुरुवर नितांत श्रद्धा भक्ती होती. एकदा त्याने व्यापारासाठी जात असताना नवस केला होता, जर व्यापारात चांगला फायदा झाला तर मी कुरोपूर यात्रेत जैन व 1,000 ब्राह्मणांना इच्छाभोजन देईन. असा निश्चय करून मनोमन श्री गुरूंचे स्मरण करीत व्यापारास गेला. त्याने ज्या ज्या ठिकाणी व्यापार केला त्या त्या ठिकाणी त्याला शतपट फायदा झाला. त्याला अतिशय आनंद झाला. तो व्यापारात मिळालेले धन घेऊन श्री गुरूंचे नामस्मरण करीत कुरोपुरास निघाला. काही चोरांना हे समजतात त्यांनी त्याला लुटायचे ठरवले. अत्यंत सभ्य माणसाने कपडे घातलेले ते चोर, आम्हीही श्रीपाद यतींच्या दर्शनासाठी निघालो आहोत अशी थाप मारून त्याच्याबरोबर जाऊ लागले. कुरोपूरजवळ येण्यापूर्वीच रात्रीच्या वेळी त्या चोरांनी त्या वल्लभेश ब्राह्मणाचा शिरच्छेद करून त्याच्या जवळचे द्रव्य लुबाडले. त्या क्षणी भक्तांचे कैवारी कुरोपूरवासी श्रीपाद श्री वल्लभ तिथे देहधारण करून एका हातात त्रिशूल आणि एका हातात खडक घेऊन चोरांच्या पुढे प्रकट झाले. त्यांनी त्रिशूळाने त्या चोरांना ठार मारले. परंतु श्रीगुरु श्रीपादांना पाहताच चरणी त्यातील एक चोर पळाला. तो नंतर त्यांच्या पुढे आला आणि हात जोडून म्हणाला, हे कृपावंता, मी निरपराधी आहे. हे माझ्याबरोबर असलेले ब्राह्मण याला मारतील हे मला कल्पनाच नव्हती. मी केवळ त्यांच्याबरोबर प्रवास करीत होतो. आपण सर्वज्ञ आहात. माझे अंतःकरण आपणास समजते. हे ऐकून श्रीपाद यतींनी त्याला जवळ बोलवले व त्याच्या हातात विभूती देऊन म्हणाले, ही विभूती या मृत झालेल्या ब्राह्मणावर टाका. मग त्या ब्राह्मणाचे मस्तक त्याच्या धडावर चिटकवून मंत्र म्हणून अंगावर विभूती लावली. त्या क्षणी तो ब्राह्मण जिवंत होऊन इकडे तिकडे पाहू लागला. इतक्यात सूर्योदय झाला. श्रीपाद यती एकाएकी अदृश्य झाले. तो एकटा सहप्रवासी तेथे उरला होता. इतरांचे देह ते पडले होते. ती प्रेते पाहून वल्लभेश ब्राह्मणाने विचारले, या माणसांना कोणी मारले? त्यावर तो सहप्रवासी म्हणाला, हे सगळे चोर होते. त्यांनी तुला ठार मारून तुझ्याजवळचे धन लुबाडले होते. पण त्याच वेळी इथे एक धिप्पाड तेजस्वी पुरुष आले. त्यांनी सर्वांगाला भस्म लावले होते. त्यांनी या चोरांचा वध केला आणि मी त्यांना शरण गेलो. त्यांनी तुझ्या शरीरावर विभूती लावली आणि मंत्र म्हणून तुला जिवंत केले. ते लगेच अदृश्य झाले. त्यांनीच तुझे रक्षण केले. ते भगवान शंकर असावेत असे मला वाटते. वल्लभेश ब्राह्मणाने हे ऐकले. त्याच्याजवळचे जे धन होते ते सगळे चोरांच्या जवळ पाहून त्याची खात्री पटली. मग तो ते सगळे धन घेऊन कुरोपुराला गेला. त्याने श्रीगुरूंचे मनोभावे पूजा केली. मग त्याने 1,000 ब्राह्मणांना भोजन घातले आणि आपला नवस पूर्ण केला. ही जी कथा सांगितली मी आता, ती कथा पूर्णपणे मंथनगड येथे घडलेली आहे. आणि त्या ठिकाणी दत्त महाराजांचं एक मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या समोर एक शिळा आहे. त्या शिळेवर महाराजांचा रक्ताचा हात अजूनही आहे. नंतर कधी पुन्हा येथे येण्याचा योग आला तेव्हा आम्ही मंथनगडला नक्कीच जाऊन तुम्हाला ते सर्व दाखवू.
दुपारचं जेवण स्टेशनवर करायचं आहे, त्याच्यासाठी जेवणाची तयारी चालू आहे. एका साईडला जेवण चालू होतं आणि स्टेशनवर जाण्यासाठी गाड्यासुद्धा आल्या होत्या, म्हणून अर्धे लोक सामान आपापलं गाड्यांमध्ये ठेवत होतं, गावाला चालले. आणि मधल्या ज्या काही व्हिडिओ आहेत ते न काढण्याचं मेन रिझन होतं लाईटच नाही तिथे. हो, भरपूर वेळा लाईट जात होती, मोबाईल चार्जिंगच होत नव्हता, म्हणून व्हिडिओ काढायला भेटल्याच नाही तेवढ्या मला. माझ्या बड्डेला प्रशांत मामा DJIचा कॅमेरा देणार आहे, बघूया. तोपर्यंत मोबाईलने काढायच्या. एकदा मामाने गिफ्ट दिला की मी आपण चांगल्या कॅमेऱ्यातून शूट करूया आणि चांगल्या व्हिडिओ काढूया. या बाईचा पाय मोडलाय, तरी पण तिथे अंगात खाज बघा, घेऊन चालले बॅग बघा कशी. लक्ष्मण भाऊ दमले, बॅगा वावायच्या आहेत अजून, वावा. बारीक पोरांचा त्रास नको म्हणून त्यांना कट्ट्यावर बसवलंय आणि आपापली कामं चालू आहेत सगळ्यांची. बिचारी पोरं. कंपाऊंडच्या बाहेर 3 गाड्या उभ्या आहेत आमच्या. कपीत चाललाय सामान व्हायला. चला आता आम्ही निघालोय आमचा परतीचा प्रवास. आता आम्ही किरोपूर सोडतोय अर्ध्या तासात, 1 तासात. 1 तासात. मग आम्ही सामान व्यवस्थित लावायची जिम्मेदारी पुरुष मंडळी, त्यातल्या त्यात प्रशांत मामा, जितेंद्र भाऊ व्यवस्थितपणे पार पाडतात.
पंख लावायला सांगा ना जरा. त्याच्यावर पंख नाहीत बघा. व्हॉट्सअप करतो थांबा त्याला. हा, चालेल. लवकर सांगा मला लय गरम होतं. हवा बनाना हे गोळी नाही पिला. पाणीचं बॉटल जरा उचला पाणी नाही पिला ठेवलं या टाकू काय बे? आता फेकून दे आता कपीच येते जेवायला मी या हाय. गोळी घेतली. आता ते राहू दे ना ते मिक्स करून भाजी असं काय पाहिजे मग ते फेकून दे अगं असं हात ठेव ना तो पडतो. हे घे तुला आता द्यायचं करायला. हा 4:30ला अजून 2 तास आहेत झोपा तोपर्यंत. अरे देवा, ये क्या रिकॉर्ड हो गया? खाली येतच नाही. हाँ? ये क्या रिकॉर्ड हो गया? ब- माँ बेटे का प्रेम है? ऐसा कैसा प्रेम है? अरे देवा, जेवा जेवा. तेच कमी असं कमी घ्या ट्रेन मध्ये घरी जाताना आपल्याला घरगुती जेवण भेटले, काय म्हणणं आहे तुमचं? हा? एक नंबर. काय रे, तुला कसं वाटला? छान सांग. एक नंबर. मस्त आहे. मस्त आहे का? हा ठसका गेला, काय बोलता? तुम्ही आठवून काढले का नरसिंहने आठवण नरसिंहने आठवण. मला दिसला नाही तो हा मला दिसला बहुता ना. कसं वाटतंय तुम्हाला? एक नंबर जेवण आहे, मस्त आहे. घरी जाताना आपल्याला घरगुती जेवण भेटलंय, कसं काय वाटतं तुला? मस्त वाटतंय. जेवण कसं आहे? मस्त आहे. घरी जाताना ट्रेन मध्ये आपल्याला घरगुती जेवण भेटलंय, कसं वाटतंय? छान आहे. एक नंबर. एक नंबर. या जेवायला. जेवण कसं आहे? फर्स्ट क्लास. पहिल्यांदा आपल्याला ट्रेनमध्ये पहिल्यांदा आम्हाला ट्रेनमध्ये घरगुती जेवण घेऊन आले. हो. एकदम बारीक. आम्ही नाही तर आम्ही चायनीजवर दिवस काढतो. कुरोपूरविषयी तुम्हाला जे मी थोडक्यात माहिती सांगितली ती तुम्ही ऐकली, याबद्दल मी तुमचा शतशः आभारी आहे.
काही कारणास्तव मंदिरामध्ये मोबाईल अलाउड नसल्यामुळे तिथलं दृश्य मला दाखवता नाही आलं, त्यामुळे क्षमस्व. आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तुर्तास एवढेच. धन्यवाद. जय श्रीपाद.